हॅलो गाइज, वेलकम टू माय चॅनल इट्स पुश फॉर यू. सो आजचा एक छोटा व्लॉग होणार आहे आणि थोडा स्पेशल आहे. ते आता मी लोकेशनला जाईन तेव्हा तुम्हाला समजेल. पण ह्यावेळी मी थोडी तयारी करून चाललो आहे कारण की माझी फर्स्ट सिंगल राईड आहे. मी एकटा चाललो आहे, तर तुम्ही हा व्लॉग पूर्ण बघा, तुम्हाला मजा आहे. फर्स्ट टाईम मोबाईल फोन होल्डर घेतला आहे बाईकचा आणि त्याने मॅप लावून आपल्याला 1 hour 44 मिनिट्सचा डिस्टन्स दाखवतो आहे. तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. ठीक, 1 hour 45 minutes. सो आता आपण आपल्या जर्नीला स्टार्ट करूया. लेट्स गो. सो आपण अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता पार केला आहे आणि आता आपल्याला 53 मिनिट्स दाखवत आहे. टोटल 30 किलोमीटर्स अजून पेंडिंग आहे आणि हा इथे असा व्ह्यू आहे. सो मजा येते. बघूया पुढचा प्रवास कसा होतो. सो आता आपल्याला नाशिक हायवे सोडून राईट मारायचं आहे, जे की गावातला रस्ता आहे आणि इथून 32 मिनिट्स म्हणजे 14 किलोमीटर टोटल आपल्याला अजून पेंडिंग आहेत, पार करायचं आहे. आणि जरा 2 मिनटावरच जाऊन एक राईड घ्यायचं आहे. पण एक सीन असं आहे की समोर पूर्ण आभाळ भरून आलं आहे आणि असं पावसाची खूप अशी दाट शक्यता आहे. आणि जर तुम्ही माझ्या पाठी बघाल तर पूर्ण असा हेच आहे, म्हणजे उजेडच आहे. म्हणजे आपण उन्हातून आलो आहे आणि आता आपण पावसात जाणं. जर आपल्याला पाऊस भेटला तर लेट्स सी. होप्स ठेवूया की नको भेटू दे, कारण की 32 मिनिट्स काय जास्त अंतर नाही. सो लेट्स सी आपल्याला भेटेल की नाही भेटेल, बघूया आपण. जसं राईड घेतला तसा हा रस्ता लागला आणि तेव्हा इथे ऑलमोस्ट पाऊस पडून गेला आहे ॲक्च्युली. आता मला माहिती नाही आपल्याला भेटेल की नाही, बघूया. आणि पाठी सगळं ऊन, इथून आपण आलो की ते सगळं ऊन होतं. आणि आता इथे इथे मातोश्री वृद्धाश्रम पण लागलं या रोडला. ॲक्च्युली बाहेर जे बोर्ड लावतले ते मातोश्री वृद्धाश्रमचेच होते. सो तिथूनच आपण आतमध्ये आलो आणि इकडे नदी लागली आहे मस्त. आणि आपल्याला अजून 23 मिनिटावर आहे. चलो, इथे आपल्याला फाटक लागलं आहे रेल्वे क्रॉसिंगसाठी. तर बघूया आपणच पहिले. अजून 21 मिनिट दाखवत आहे. ट्रॉफिक वगैरे गावातला रोड आहे पूर्ण, तर ट्रॉफिक वगैरे काय नसणार. फक्त रेल्वे क्रॉसिंगसाठी आपण थांबतो. सो गाईज, फायनली आपण आता पोचलो आहे आपल्या फार्मवर. तर इकडनं ही अशी एंट्री आहे, ठीक आहे. आणि इकडनं आपला चालू होतो फार्म हाऊस. मस्त आहे, झाडं वगैरे आहेत. हा पूर्ण थोडा जंगल एरिया आहे, ठीक आहे. इथे रो हाऊसेस आहेत, हे रो हाऊसेस आहेत. आणि हा इथे स्विमिंग पूल एरिया, तो पण दाखवतो. मस्त झाडं वगैरे लावली आहेत, म्हणजे ओव्हरऑल चांगलं आहे. जसा त्याचे जे चार्जेस वगैरे आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला तुम्हाला देऊन टाकेन. जे पण चार्जेस वगैरे आहेत, ग्रुप चार्जेस, परत प्रायव्हेट यायचं असेल तर कसं काय, किती मोठा ग्रुप पाहिजे, ते सर्व मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देतो. सध्या तुम्ही आता रूम टूर वगैरे तुम्हाला देतो. की आता बाकी सगळे माझे मित्र ट्रेनने आलेले आणि मी बाईकने आलो. जास्त लांब नाही, 1.5 तासावरच आहे आपल्या मुंबईपासून. ही आपली गाडी, हे रो हाऊसेस आणि हा वरती आपल्याला रूम आणि खालती हे ऑफिस आहे त्यांचं. हे पाळणे वगैरे दिलेले आहेत, ठीक आहे. आणि हा एक रूम आहे. हे लाईट्स वगैरे जरा मस्त लावलं आहे. आणि एक नशीब आपलं चांगलं होतं की पाऊस नाही लागला, म्हणजे मध्ये मध्ये पडून गेलेला ऑलमोस्ट, पण आपल्याला लागला नाही, त्यामुळे वाचलो आहे. आणि तसं मी विंडशीटर वगैरे आणलेलं, त्यामुळे काही इश्यू नव्हता. सो हा रूम अशी बाल्कनी टाईप असा दिला आहे, जिथे आपण म्हणजे डिनर वगैरे असं करू शकतो. असा हा रूम आहे, हा हॉल. आणि हॉलला लागूनच हा किचन एरिया आहे, ठीक आहे. फ्रीज, हा एक बेडरूम.
इथे ऑलमोस्ट 1 2 3 4 मे बी 5 ते 6 जण झोपू शकतात. ठीक आहे, रूम नॉर्मल आहे. ठीक आहे, आणि हा इथे वॉशरूम एरिया दिला आहे, 2 वॉशरूम दिले. हा टॉयलेट, इथे मॅट्रेसेस वगैरे. असा हा आपला रूम आहे, म्हणजे नॉर्मल एव्हरेज रूम आहे, बट ठीक आहे. आपला बजेट फ्रेंडली रूम, बजेट फ्रेंडली बघायला गेलं तर आपल्याला असेच रूम भेटते. आणि या रूमच्या समोरच आपला स्विमिंग पूल एरिया. सो आपण तिकडे जातो आहे. आणि आजूबाजूला जसे बघाल तर मस्त असं छोटे मोठे लॉन एरिया टाईप आहेत. आणि हा एवढा असा स्विमिंग पूल, स्वानंदी फार्म हाऊस असं या फार्म हाऊसचं नाव आहे. सो स्विमिंग पूल खूप मोठा आहे तसं बघायला गेलं तर, त्यामुळे मोठा ग्रुप जरी आला तरी स्विमिंग पूलमध्ये तुम्हाला काही इश्यू नाही होणार आहे. सो इथून आमचे आता थोडे डान्सचे व्हिडिओ चालू होणार आहेत, तर ते बघा. शिवी नको. हाँ चलो चलो. काम नाही झाला है. सो हा जो आपला धांगडधिंगाणा बघितला असेल आमचा, तो ॲक्च्युली होता माझ्या मित्राचा, म्हणजे अभिषेकचा बॅचलर पार्टी होती. सो आम्ही तीच सेलिब्रेट करत होतो. केक वगैरे कट केला आणि त्याला हळदही लावली आणि मस्तपैकी त्याचा असा बॅचलर्स आम्ही सेलिब्रेट केला. खूप मस्ती केली, धमाल केली, गेम्स खेळलो, स्विमिंग पूलमध्ये वगैरे जाऊन आलो. आणि ॲक्च्युली माझ्याकडे खूप कमी टाईम होता, कारण की थोडी एमर्जन्सी होती, त्यामुळे घरी परत जायचं होतं. सो मी 8 साडेआठच्या दरम्यान तिकडनं निघालो. सो तुम्हाला पण इथे तुमच्या मित्राचा बड्डे किंवा फॅमिलीमध्ये कोणाला यायचं असेल, बड्डे वगैरे सेलिब्रेट करायचा असेल, बॅचलर्स पार्टी सेलिब्रेट करायची असेल, तर ते पूर्णपैकी आपल्याला प्रायव्हेट देतात. फक्त त्याचं ग्रुप लिमिट आहे की जसे 10 असतील किंवा 15 असतील, 20 असतील, त्या हिशोबाने ते चार्जेस वगैरे त्यांचे लावतात. आणि असं फिक्स चार्जेस नाही आहेत त्यांचे. सो तुम्हाला कॉल करूनच त्यांना विचारावं लागेल की काही चार्जेस आहेत आणि काय नाही, ते त्या हिशोबाने तुम्हाला समजेल. तर अगर तुम्ही समजा 10 जण तरी आहेत तरी 1500च्या हिशोबाने तुम्ही चाला. आणि जर मोठा ग्रुप असेल तर अजून कमी होतील. तो तुम्ही बार्गेनिंग स्किलवर ते डिपेंड करतं. कॉल करा, नक्कीच तुम्हाला डिस्काउंट भेटून जाईल. आणि चला, यांना आता बाय बाय बोलून मी माझ्या वापसीवर निघतो. मी चाललो आहे ॲक्च्युली आणि 1 hour 48 minutes दाखवत आहे.
8:30 वाजता निघालेलो मी आणि हा असा ठराविक व्हिडिओ आहे इकडचा. मस्त जंगलामधून चाललो आहे पण एक वेगळी वाईब येते, मस्त वाटतंय. 1 hour 47 minutes. बघूया आता आपण किती वेळात पोचतोय. आता निघालोय आपण. ॲक्च्युली वाजले आहेत 8:41. तर बघा किती वेळात आपण पोचतोय नाहूरला, म्हणजे भांडुपला असं पकडा. वेळेप्रमाणे आपल्याला इकडे लागलं आहे फाटक. आपल्याला जायला टाईम आहे 1 hour 37 minutes. आणि आता वाजले आहेत 9, ऑलमोस्ट 9 वाजले आहेत. म्हणजे आपण पोचणार 10:37 आणि आपण वेट करतो आता.